चांगल्या समाधान उत्कृष्ट असं गणपतीचं प्रदर्शन बघूया किती धावा आपल्या संघासाठी क्रमांक एक धाव संख्या दोन्ही टीमचे राखीव खेळाडू सोबत टॅलेंटमध्ये यायचं आहे. चांगले पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यांचा प्रतिनिधित्व सचिन वागरे अतिशय चांगल्या पद्धतीनं सामने हाताळताना पाहायला मिळतो आपल्याला. धाव अशा मैदानात पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू राज यांचा पांगलोळी संघाचे फलंदाज मारा करताना अयशस्वी. सामना 2 षटकांचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला आपलं प्रदर्शन करावं लागणार आहे याची नोंद घ्या. संघाकडून चेंडू तुमचा असा गडी झेल होते. कोण सगळं बॉल नारे येतात खालने येतात 3 खातात. आपल्या आदिवासी समाजाचे सामने सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. पहिला षटक धाव संख्या 1 धाव संख्या झालेली आहे पांगलोळी संघाची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिचोंडे या संघाकडून. बघा ती धाव संख्या मिळते. पहिलं षटक पूर्ण धाव संख्या होते 1 संघाकडून. राज राज त्यांनी आपल्या गोलंदाजीसाठी बाहेर काढलेले उत्कृष्ट असं व्यवस्थित खेळण्यासाठी बनलेलं आहे. तू चिट्ट्या उडवले आणि आपले जिंकले आणि त्यातले 2 चिट्ट्या उडवी चिट्ट्या पांगलोळी संघाची धाव संख्या होते 1. धाव संख्या बनवण्यात पांगलोळी संघ अयशस्वी ठरत आहे आणि यशस्वीरित्या गोलंदाजी होत आहे चिचोंडे संघाकडून. पाटील संघ पुढच्या सामन्याचे नियोजन करायला लवकर दोन्ही संघाचे कर्णधार खानगाव आणि चिखले आणि खानगाव संघाचे कर्णधारांनी ट्रॅव्हलमध्ये जायचं आहे. पुढचे लॉर्ड्स आपल्याला बनवायचे त्यामुळे लवकर ट्रॅव्हलमध्ये या. आणि खराब चेंडू वाईट अतिरिक्त 1 धाव. दुसरे षटक अतिशय चांगल्या पद्धतीने टाकताना आपले राज चिचोंडे संघाकडून. एक धाव पाटील धावची नोंद करा. एक धाव संख्या गोलंदाजी बघूयात क्षेत्ररक्षण किती धाव संख्या धाव संख्या 2. एकूण धाव संख्या आज होते पांगलोळी संघाची 5 रन्स ओनली. पांगलोळी टीम
नरेश भाऊ बाय मिळली तुम्हाला तिथं अट आउट आहे आउट आहे आउट बाय टाक बुंदात बाय आज तुम्हाला बॉल धर लाज बाळा हो बॉल काढ एक धावसंख्या मिळून संघाची धावसंख्या होते 7 7 बच्चाला का काशी इकडे लेटला जा यानंतरचा खेळ देणारा सामना एक षटकार जरा खेळला जाईल सुपर ओव्हर दोन ओव्हरनी केलं रे हिल एस्टर बघा टाक मारला ए मुद्या पाच पाच बॉल दोन ओव्हर नको नको बाहेर एक लावून द्या बॉलर लक्ष ठेवू ना तू बॉल काढ तर राज त्यांच्या मार्गाकडून पांगोळी संघाकडून कमालला शॉर्ट बॉल मत ठेव वडा ढकलता ही बॉल यानंतरचा होणार सामना खामगाव केलेले येतील 2 षटके टाकण्यात येतील परंतु 5 बॉल टाकण्यात येतील दोन्ही कप्तानी किती मारलं क्लोज हो 2 ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता. चिचोंडे वर्सेस पांगळोली. पाहूया चिचोंडे संघाचा राज आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 9 धावांचं आव्हान पार करतोय का. आणि चांगलासा फुल टच बॉल होता परंतु इथे झालेला आहे डॉट. खूप अशी छान सुंदर अशी गोलंदाजी करत आहे ते पांगळोली संघाकडून अंकुश पवार. चिचोंडे संघाकडून राज अंकुशला मारा करते ते राज आणि सुंदर असा गेलेला आहे सीमारेषा पार. षटकार 2 धावा आणि 6 रनांचं आव्हान पार केलेलं आहे राजने. आता पाहूया बाकी चेंडूंमध्ये फक्त 3 धावांचं आव्हान आपल्या संघाकडे ठेवलेलं आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 3 रन आवश्यक आहेत चिचोंडे या संघाला. सामना चालू आहे चिचोंडे वर्सेस पांगळोली. मैदान पाहू शकता मित्रांनो, चारही बाजूला ऑलराऊंड हा ग्राउंड आहे. कुठेही मारू शकता, कशीही बॅट उचलू शकता. जे काय बाउंड्रीची लाईन दिसत आहे त्याच्या पार आपल्याला चेंडू करायचा आणि एकदम गोल राऊंड आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. आणि बॉल सुद्धा राजनी असा पारवलेला आहे की तो पुन्हा भेटलेला नाही. 2 बॉल 6 धावांचं आव्हान पार केलेलं आहे. आता बाकी उरलेल्या चेंडूंमध्ये फक्त 3 धावांचं आव्हान राहिलेलं आहे. राज पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे. आणि खूप छान असा चेंडू कटवलेला आहे, तोही असा झेलबाद. आणि इथे विकासनी झेल घेतलेला आहे आणि राजची पूर्ण अशी कॅच गेलेली आहे. राज इथे आऊट झालेला आहे. दुसरा बॅट्समन येत आहे आपल्या संघासाठी, तो म्हणजे गणेश पवार. आणि गणेश पवार पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे. 3 बॉलमध्ये 6 धावांचं आव्हान पार केलेलं आहे. सामना पाहत आहोत आपण चिचोंडे वर्सेस पांगळोली. चला लवकर अंपेर चालू करा. मॅच रात्र होत आहे, आपल्यालाच टाइम होईल. 12 बॉलमध्ये 9 धावांचं आव्हान होतं परंतु 3 चेंडूंमध्ये 6 धावा झालेले आहेत. आता पहिलीच वर चालू आहे. आणि व्हाईट बॉल 3 बॉल 7 रन झालेले आहेत. 3 बॉलमध्ये 7 रन दिलेले आहेत. पहिलीच ओव्हर चालू आहे. अजून एक शतक शिल्लक आहे. अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. आणि व्हाईट, पंचांचा निर्णय व्हाईट. 3 बॉलमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. अंकुश पवार पांगळोलीवरून बॉलिंग करत आहेत आणि गोलंदाजी करत आहेत, फलंदाजी करत आहेत दिलीप. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू. आणि इथे चिचोंडे संघ विन झालेला आहे आणि पांगळोली संघ पराजित झालेला आहे.
जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि पराजित संघाचं कौतुक.